नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला पुणे PDCC बँक भरती पेपर पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र ग्रामीण बँकची स्थापना केव्हा करण्यात आली? महाराष्ट्र ग्रामीण बँकची स्थापना केव्हा करण्यात आली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 20 जुलै सन 2009 महाराष्ट्र ग्रामीण बँकची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक दुसरा, ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात? ग्रामीण भागातील सहकारी बँकांना काय म्हणतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ग्रामीण सहकारी बँका. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण कधी झाले? भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण कधी झाले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1969 मध्ये नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण झाले होते. प्रश्न क्रमांक चौथा, मुद्रा पुढीलपैकी कोणाची दुय्यम संस्था आहे? मुद्रा पुढीलपैकी कोणाची दुय्यम संस्था आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो SIDBI. प्रश्न क्रमांक पाचवा, बँक दर ठराविक कालावधीने खालीलपैकी कोण घोषित करतो? बँक दर ठराविक कालावधीने खालीलपैकी कोण घोषित करतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न क्रमांक 6, जनगण मन हे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? जनगण मन हे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर. 7वा, 2025 मध्ये कोणत्या राज्याने हर घर जल योजना सर्वप्रथम पूर्ण केली? 2025 मध्ये कोणत्या राज्याने हर घर जल योजना सर्वप्रथम पूर्ण केली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गोवा. प्रश्न क्रमांक 8वा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दिनबंधू. प्रश्न क्रमांक 9वा, वित्त आयोगाची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? वित्त आयोगाची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 10वा, भारत सरकारने 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणता नवीन पोर्टल लॉन्च केला होता? भारत सरकारने 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणता नवीन पोर्टल लॉन्च केला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो किसान पोर्टल. भारत सरकारने 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी किसान पोर्टल लॉन्च केला होता. प्रश्न क्रमांक 11वा, राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 24 डिसेंबर. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13वा, 8 महत्त्वाच्या कारखान्यांच्या यादीत कोणत्या कारखान्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते? 8 महत्त्वाच्या कारखान्याच्या यादीत कोणत्या कारखान्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वीज निर्मिती. प्रश्न क्रमांक 14वा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी ही आहे. प्रश्न क्रमांक 15वा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 2005. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्र राज्याच्या शेळीपालनामध्ये भारतात कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्र राज्याचा शेळीपालनामध्ये भारतात कितवा क्रमांक लागतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो
6वा. महाराष्ट्र राज्याचा शेळीपालनमध्ये 6वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 17वा. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, स्पीकर. प्रश्न क्रमांक 18वा. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19वा. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, पवनारनगर. महाराष्ट्रात पहिला सहकारी कारखाना स्थापन करण्यात आला होता. माउंटबॅटन ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? माउंटबॅटन ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, भारत पाकिस्तान फाळणी माउंटबॅटन ही योजना संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21वा. कोणत्या जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ करण्यात आला होता? कोणत्या जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ करण्यात आला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 22वा. भारतात महिला व बालविकासासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? भारत महिला व बालविकासासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 23वा. हरित क्रांतीत कोणत्या प्रकारच्या बियांचा वापर केला गेला? हरित क्रांतीत कोणत्या प्रकारच्या बियांचा वापर केला गेला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, उच्च उत्पादकता बियाणे. प्रश्न क्रमांक 24वा. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास म्हणतात? महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास म्हणतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, शिवसागर. प्रश्न क्रमांक 25वा. प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सन 2016 प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 26वा. ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, मनरेगा. ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 27वा. निळी क्रांती कोणाशी संबंधित आहे? निळी क्रांती कोणाशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, मत्स्य पालन. प्रश्न क्रमांक 28वा. भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे? भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सौभाग्य योजना. भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 30वा. राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली? राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 11वी. प्रश्न क्रमांक 31वा. महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागात होते? महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागात होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, विदर्भ. महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन विदर्भ भागात होते. प्रश्न क्रमांक 32वा. रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय? रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, रँडम ॲक्सेस मेमोरी. प्रश्न क्रमांक 33वा. AMAS पॉवरपॉईंटमध्ये स्लाइड शो दरम्यान स्लाइड प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी काय करावे लागते? AMAS पॉवरपॉईंटमध्ये स्लाइड शो दरम्यान स्लाइड प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी काय करावे लागते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, स्लाइड शो मेनू वापरून स्लाइड लपवू शकतात.
प्रश्न क्रमांक 34. कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये इथरनेट, लॅन, टोकन रिंग आणि टोकन बस हे कशाचे प्रकार आहेत? कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये इथरनेट, लॅन, टोकन रिंग आणि टोकन बस हे कशाचे प्रकार आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लॅन. प्रश्न क्रमांक 35. आर.टी.जी.एसचे संक्षिप्त रूप काय आहे? आर.टी.जी.एसचे संक्षिप्त रूप काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट. प्रश्न क्रमांक 36. एन.ई.एफ.टीचे संक्षिप्त रूप काय आहे? एन.ई.एफ.टीचे संक्षिप्त रूप काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. प्रश्न क्रमांक 37. कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय आहे? कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वि.वा. शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 38. योग्य पर्याय निवडा प्रश्नपत्रिकाचा. योग्य पर्याय निवडा प्रश्नपत्रिकाचा. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो संच. प्रश्नपत्रिका संच. प्रश्न क्रमांक 39. पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते? पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सर्वनाश होणे. प्रश्न क्रमांक 40. पुढील शब्दाचा अर्थ ओळखा सुमन. पुढील शब्दाचा अर्थ ओळखा सुमन. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुष्प. प्रश्न क्रमांक 41. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सामूहिक. प्रश्न क्रमांक 42. धाबेदनाने या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. धाबेदनाने या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गतीचा प्रथम क्रमांक आला आणि तिचे धाबे दणाले.